नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आम्ही दोघे पण बघा आता पारुष आहोत. आत्ता जस्ट सुटलोय. आज सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे उशिरा सुरू झालाय थोडासा दिवस. तर प्रियंका गेले सध्या जिम मध्ये आणि आता मग आणि चारवी दोघं एकटेच आहोत. तर प्रियंका आल्याशिवाय तर आम्ही काहीही करणार नाही, इव्हन आंघोळ सुद्धा नाही. त्याच्यामुळे हाय चारवी, हाय कर बेटा. पारुष पण तशी दिसतोय गो म्हणजे बाबा. तर म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट तर करूया, कारण मागच्या सोमवारी मी ब्लॉग टाकला नाही, वेळच मिळाला नाही, इतकं बिझी होतो आम्ही सगळेजण त्याच्यामुळे. तर म्हटलं चला आज तरी ब्लॉग टाकूया, आपण सुरू करूया ऍटलीस्ट, म्हणजे उद्या आपल्याला ब्लॉग पोस्ट करता येईल. तर आजचा रॅन्डम ब्लॉग मी सुरू केलाय, बघूया आजच्या दिवसात काय काय घडतंय. सुट्टीचा दिवस आहे, प्रियंका आल्यावर नंतर आपण कंटिन्यू करू. सध्या तरी आम्ही मस्त मजा करणार आहे. सो स्टे ट्यून. चालेल, थोडस खेळतो, भेटूया थोड्याच वेळात. चारवीची आंघोळ झाली, चारवीला मी आंघोळ घालून मस्त फ्रेश केलंय आणि आता प्रियंका सुद्धा आली आहे. सो चला बेल वाजले, बघूया प्रियंकाच असेल बहुतेक. येस झालं, जावा. प्रियंका मला तिच्या जिम मधल्या स्टोरी सांगते. आणि इकडे बघा प्रियंकाने आणलंय साठी बनाना. खाऊ ना बेटा, खा, खाऊन टाक, हातात धरू नको जास्त वेळ. चला फ्रेश व्हा. नाही मी नाही केली, हिनेच हिलाच घातली फक्त. आता हिला एकटीला ठेवून कुठे आंघोळ करणार. चा तू आंघोळ करून घे, आता बस थोडा वेळ खाली उभी काय. सो कसा होता जिम चा डे? ठीक होता. सही बनाना खाऊन घे. इकडे प्रियंका फ्रेश झाली, मॅडम जिम वरून जाऊन येऊन. गरम होत आहे ना, लाईट लाव, किती अंधार वाटतोय, उजेड. तर आता वाजलेत, किती वाजलेत ग? 12 वाजायला आलेत आणि ते आमचं ब्रेकफास्ट चालू आहे बनवायचा. काय बनवते? रवा डोसा. तर इकडे प्रियंकाने रवा डोसाचं प्रिपरेशन केलंय. हा चारवीला, मला आणि प्रियंकाला तिघांना पण आवडणारा डोसा आहे, त्याच्यामुळे आता लंच आणि ब्रेकफास्ट सगळं आम्ही एकत्रच म्हटलं चला हेच खाऊया आपण. काय बोलली? आणि बाय द वे ही सगळी तयारी मी करून दिली. चारवी काय नाही टाकलं. इकडे चारवी वर कशी नाटक करते. उभी राहा, उभी राहा. हे बघ लोक बघतायत तुला. ताई ड्रामा करू नको, तिच्याकडे लक्ष द्यावं म्हणून ती जस्ट अशी बसली आणि दाखवते की मी बेडवरून पडली. खोटारडी, मी बघितलंय तुला. हा सगळं टाक. उठ 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 उठ, गेट अप, चल. हाय करे बघ, सगळे हाय करतायत तुला. सई सई हाय करतायत सगळे. अय जा कट्टी. तिचा ड्रामा चालू आहे. काय बोलते? ह्याच्यात फक्त रवा आहे ना, रवा आणि जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या सगळ्या. हा दही आणि रवा ना. हा तिने जिमला जाताना भिजत घातलेलं. आता त्याच्यामध्ये काय सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आणि डोसा बनवायचा. टाक सगळं. नाही होणार, जाऊ दे, सहीसाठी चांगलं आहे जेवढ्या भाज्या. ऍक्च्युली आज मला सुट्टी होती, पण मला अचानक ऑफिसमधून फोन आलाय, त्याच्यामुळे प्रियंकाचं तोंड पडले. मला एका प्रेझेंटेशनसाठी थोड्या वेळासाठी तरी ऑफिसला जाऊन यावं लागणार आहे. खाली टीव्ही चालू केलाय. टीव्ही कोण बघते? ऐकते. आणि सगळे इथे पण येत आहेत, कॉपीराईट येईल व्हिडिओवर. मस्त दिसत ना, एकदम कलरफुल. इकडे बघायचं यार, काय करते ग तिकडे? काय करते याचाही? तिकडे काल ना आमच्या मम्मी पप्पांनी जे पूजेचं ठेवलेलं अक्षय तृतीयाच्या, तिथल्या कुरवड्या जाऊन खातीये. सई इकडे ये, तिकडचं खाऊ नको बाबू, उघडं होतं ते. नको इकडे ये. मम्मा खाऊ बनवते. हा इकडे प्रियंकाचा नाश्ता होतोय, तोपर्यंत मी फ्रेश होतो, म्हणजे गरम गरम खाता येईल. सईची मदत.
सगळा पसारा घालू नको सई. काय बघते मंडळी? मस्त आंघोळ करून फ्रेश झालोय. तेच कपडे घातलेत कारण आता मला थोड्या वेळाने परत ऑफिसला जायला कपडे चेंज करायचे. एखादा नाश्ता झालाय का टाइमपास करते लोक? हा, तर टाइमपास करते किचन मध्ये. कोण मी ना? हा, हो, टाइमपास असतो रोज माझा. कोणता डबा नेता ते रोज? ते करते. झालं का बनवून? बघू. टांटेडा असे येलो येलो का दिसत आहेत ग? पिवळे का दिसत आहेत? आता सगळे आहे ना त्याच्यामध्ये, गाजर पण आहे. गाजरचा कलर मे बी त्याच्यात उतरलाय. आणि मी बनवला आहे मँगो मिल्कशेक. तर मस्त मँगो मिल्कशेक आणि रवा डोसा आता खातो. चारवी खाल्लं? एक खाल्ला सगळं. खूप असं डलडल वाटतं, अंधार वाटतं किचन मध्ये खूप. चल बनव पटपट, भूक लागली. आवरून मला परत जायचं पण आहे. बघू एक क्लोजअप बनवताना. चलो. तर इकडे मस्त गरमागरम नाश्ता. मॅडम मिल्कशेक कुठे? तिकडे आहे मिल्कशेक, मँगो मिल्कशेक. तुला तर मँगो मिल्कशेक आवडत आहे ना? आवडतो. तिला चिक्कू आवडतो. आता चिक्कू नाही आहेत, मग आता ते आज मँगोच पिणार आहे. बघूया खाऊन बघ कसं झालंय. आणि इकडे बघा चारवी मॅडम मोबाईल बघते. चारवी तिचं खाऊन झालंय त्याच्यामुळे तिचं मोबाईल बघणं चालू. इकडे बघ, हाय कर. अय बेसिकली आगाव आहे. कोणी बनवलंय? दोघांनी मिळून बनवलंय त्याच्यामुळे. तू खाऊन बघ. चटणी मी बनवली. छान झालं. बघ मी खाऊन बघ. बघा हे तर चांगलं होतं ऍक्च्युली. आम्हाला माहिती आहे कारण आम्ही नेहमीच बनवतो का ग. रवा डोसा ऑलवेज फेवरेट. आणि इझी आहे खूप, क्विक पटकन होतो आणि मजा पण येते खायला, पोट पण भरतं है ना. चावीला पण आवडत मेन म्हणजे. तर आता खाऊन घेतो, आवरतो, ऑफिसला जायचंय आणि मग बघूया कसा होता आजचा ब्लॉग. संपवणार नाहीये, बघत राहा. काय काय होते आम्हाला पण माहित नाही. गावाला जायची तयारी पण आम्हाला करायची कारण आम्ही 2 दिवसांनी गावी जाणार आहे. तर म्हणजे जस्ट कामावरून आलोय, नाश्ता केला, आवरलं आणि लगेच कामावर गेलो होतो. आणि एवढ्या इकडे प्रियंका मॅडमने किती वाजले? दुपारचे 4 वाजलेत आणि आता स्वतः पण जेवली नाही. मी गेल्यानंतर काय करतो तू? सई झोपली होती, मी पण झोपले आणि मग कपडे धुतली आणि भात केला. आणि मला येताना फोन करून सांगितलं की भजे घेऊन या कारण तिने बनवले मसाले भात. तर मस्त गरमागरम मसाले भात खायचा आहे. आणि मग पुढे काय प्लॅन? डीमार्टला जायचंय, गावाला जायचं, जरा सईला छोटे मोठे स्नॅक्स घ्यायचे. आता गावाला जायचं तर आता प्रियंका मॅडम पुढचे 15-20 दिवस गावीच असणार आहे. तुम्ही पण एक आठवडा, पुढचा आठवडा तर खूप धमाल असणार आहे कारण पुढच्या आठवड्यात मस्त गावाला एन्जॉय करायला मिळतील. तर त्याला जेवतो. प्रियंकाने माझ्या मसाल्याला मस्त टेम्पटिंग दिसतोय. काय काय टाकलं त्याच्यात? चणे, चवळी, फ्रीज मध्ये जेवढे करताना होते तेवढे सगळे टाकलं. त्याला जेवण घेऊया, मग आवडतो आणि मग डीमार्टला जाणार. उन्हात तानात बाहेर पडायला एवढा वैताग येतोय पण अर्जंट कामाला त्याच्यामुळे जावं लागलं. ठीक आहे. सई इकडे ये. इकडे सईला तर ब्लॉग मध्ये यायला काही इंटरेस्ट नाही. बघू काय कर बाबू? 2 बनवू. इकडे नाही बाबू, अंधार आहे तिकडे. इकडे ये. मस्त तिचा एन्जॉयमेंट झालं. मी घरी असं की तिला खूप मजा येते आणि तिला त्या मनासारखं करायला मिळतं. प्रियंका तिला काहीच करून देत नाही. प्रियंका सारखी तिला ओरडत आहे ना बाबू. मम्मा ओरडते ना सई? मम्मा ओरडते ना? सांग सगळ्यांना मम्मा ओरडते म्हणून. चला जेवण करू हळू. तर मंडळी आता आम्ही डीमार्टला चाललोय. पण कशावर चाललोय सई डीमार्टला आपण? मम्माचा काय उद्योग चालू? प्रियंका आम्हाला स्कूटीवर घेऊन चालले ना सई? पिप्पी वरनं चालली आहे तू? कोण चालवणार आहे पिप्पी? मम्मा. स्वतःच्या रिस्क वरती. सई काय झालं तर मला माहित नाही. आली मम्मा.
ठोकले 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 लाईट चालूच असते. मला नाही माहित. चाललोय खरं. ठोकणार दिसणार नाहीत ना? ठोकणार दिसणार नाहीत ना? काय जमते का? लाईट चालूच असते ना आता. जमेल ना? बसू नक्की ना. मला भीती वाटते बाबा. काही बसायचं का? बसायचंय? बसायचंय? सर्व नाही नाही कुठून चल. कसं वाटतंय ताई तुला मम्माच्या मागे बसून? एकदम भारी. वाव. नीट चालवा बरं का. तुम्ही शांत बसा. काय चालवली ताई मम्माने गाडी? सांग कशी कशी पाहिलं का चालवली? तुम्हाला? हा 2 वेळा तर पडता पडता वाचलो आहे ना. मानतायत गर्दीच मानतायत. किती अरे मग मुंबईत कुठे येणार मोकळे रस्ते? नाहीये, पण लोक काय करतात, गाडी चालवायला जागा देतात. हा हॉर्नचं बटन भेटत होतं का तुला? हॉर्न शोधते आणि गाडी पार केल्यानंतर तिला हॉर्नचं बटन भेटलं आणि सगळं वेगळे गाडी. सवय लागेपर्यंत. कसं वाटलं बाबू तुला मम्मा बरोबर गाडीवर बसून? कसं वाटलं? अरे वाटलं? होय वाटलं. हा बसायचं परत जाताना पण बसायचं. डीमार्ट मध्ये तो खूप गर्दी आहे प्रियंका आज. मम्मा कुठे गेली? दोघींचे चाललंय काहीतरी. मी नुसताच फिरतोय. घ्यायची बाबू? घ्यायची तुला बॅग? घ्यायची? नको. शाळेत गेल्यावर घेऊया. नको. हा गुड गर्ल आहे ग तू. गुड गर्ल आहे ग. गुड गर्ल आहे. हा ते दादाला घेतलंय आपण. हे बघ तुझा टेडी बिअर. नुसता पसारा काढते. नुसतं हे उचक ते उचक, हे बघ ते बघ. घ्यायचं आहे का? कशाला बघते? बघायचं. बायकांचा प्रॉब्लेमच घ्यायचं नसलं तरी नुसतं बघायचं. घे तुला घ्यायचं. मी कधी नाही म्हंटलंय. घ्यायचंय तर घे ना. मी तुला बोललोय का नको घेऊ म्हणून? माझ्यावर ढकलू नको काय पण. तर मंडळी डीमार्ट मध्ये जाऊन आलो. मॅडमच्या 4-5 तास मस्त टाइमपास करून झाला. 4-5 तास किती 2 तास तर गेलेच असतील आरामात. मग 4-5 तास आणि 2 मग तेच ना. काय घेतलं दाखव. काय तिने घेतलंय मी तुम्हाला सांगतो. मोजून 4 चिक्क्यांची 2 चिक्क्यांची पाकिटं, एक केकचं काय होतं ते सईला खाऊ घेतलाय मी. आणि त्याच्यासाठी 2 तास घालले. पण आम्हाला एक सगळ्यात भारी गोष्ट डीमार्ट मध्ये गेल्यावर ते भेटले. म्हणजे ते भेटल्यावरती ना असं वाटलं ठीक आहे सगळा टाइमपास वर्थ होता. काय भेटलं दाखव. 4 व्हीलर फ्रॉक. इतकी आवडली मला ही फ्रॉक. सईला बघितल्या आम्हाला खूप मस्त वाटली. सिंपल आहे पण तिला आणि आम्ही घालून पण बघितली. तिला खूप मस्त खूप वाटते. भारी दिसते. एकदम प्रिन्सेस दिसते. आणि आता तुम्हाला गंमत सांगतो. प्रियंकाने ही फ्रॉक घेतली. आता आम्हाला गावाला जायचं. एक मिनिट मी सांग. है ना. आता आम्हाला 2 दिवसांनी गावाला जायचंय एका लग्नासाठी. तर प्रियंका म्हटली की मी जी साडी घालणार आहे ना त्याच्यावरती एकदम मॅच होईल. आणि माझ्या पण एवढं लक्षात नाही आलं. म्हटलं हा होय हा ठीक आहे होते तर ठीक आहे. आणि फ्रॉक घेतली आणि मग त्याच्यानंतर मग मला पण लालच आला. मी म्हटलं नाही आज तुमच्या दोघींचं मॅचिंग होतंय तर मी पण मॅच करतो. म्हणून आम्ही 2-3-4 दुकानं फिरलो आणि याला मॅचिंग असा शर्ट बघितला. दाखव माझा शर्ट. सेम शर्ट घेऊन आलो. त्याचा फ्रॉक दाखव. सेम म्हणजे एवढं सेम नाही पण तरी पण परफेक्ट असं थोडंफार मॅच होईल असं. आणि घरी आल्यावरती प्रियंकाने मला त्याची साडी दाखवली. साडी दाखव. कुठल्या अँगलनी मॅच होत आहे सांग मला. कुठल्या अँगलनी म्हणजे एवढं काय बोलायचं आता.
तर मला शर्ट वाटलं- घेण्यासाठी 4 दुकानं फिरलो. सईचा फ्रॉक तर ठीक आहे, म्हणजे मला तर तो आवडलाच, नॉट अन इश्यू. कारण तो तिला पण खूप मस्त दिसतोय. आणि किती रुपयाचा आहे? फक्त 300 रुपयाचा फ्रॉक आहे त्याच्या, आणि खूपच मस्त आहे. सईचे कपडे जास्त महाग नसतात, 200-300, जास्तीत जास्त 500. तर तो सईचा फ्रॉक बद्दल काही नाही, पण मला काय उगाच शर्ट घ्यायला लागला आणि त्याचा काहीच उपयोग होणार नाही आता. घाला तुम्ही दोघं, करा मॅचिंग. तुम्ही दोघं मॅचिंग करा, माझ्यापाशी पण काय गरज नव्हती ना. मग म्हणजे तुला एवढं कसं नाही कळालं की साडीचा कलर कोणता आहे आणि काय चाललंय नक्की काय आहे? मला वाटलं होईल असं, ते थोडस हे झालं. पण डोंट वरी मित्रांनो, माझ्याकडे एक जुगाड आहे. मी लगेचच मिशोवरती जाऊन सर्च केला आणि सेम अशाच कलरची साडी आता मी ऑर्डर केली प्रियंकासाठी. नको नको बोलत होती, पण म्हटलं आता एवढं तिने आता सगळं डोक्यात, मी तर विचार पण केला की आता मॅचिंग घालणार, सगळं मॅचिंग मॅचिंग दिसेल, आणि घरी आल्यावर असा पोपट झाला. तर मिशोवरून साडी ऑर्डर केली, पण आम्हाला जायचंय शनिवारी संध्याकाळी. तर माहित नाही ती साडी 2 दिवसात, कारण आज गुरुवार आहे, शुक्रवार शनिवार 2 दिवसात येईल की नाही माहित नाही, पण बघूया, आली तर घालू, नाही तर मग मॅडम हीच साडी घालतील, मग आम्ही दोघं मॅचिंग मॅचिंग करू, काय पर्याय. पण खूप मोठा, म्हणजे खूपच मोठा पचका केला प्रियंकाने आज खरंच. चला, तर हे तुम्हाला दाखवायचं होतं ऍक्च्युली. मस्त डीमार्ट मध्ये गेल्यावर थोडासा कंटाळा आला, पण नंतर सईचा फ्रॉक बघितल्यावर मस्त वाटलं. घातल्यावर तिला 2-3 दिवसानंतर लगेचच आपण घालू. तर मिनी ब्लॉग मध्ये वगैरे, त्या लग्नाला गेल्यावर मोठा ब्लॉग जर मी केला तर तुम्हाला त्याच्यात दिसेल. मस्त वाटतंय, खूप मस्त आहे. कलर कलर तर खूपच भारी आहे. तर सईचा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला, आणि माझा शर्ट एवढं काही खास नाही, घातल्यावर तुम्हाला दाखवेनच. तो माझा शर्ट तुम्हाला कसा वाटला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. खरंच खूप मला तर खूप कंटाळा आलेला आज, कारण मला कामावर पण जावं लागलं थोड्या वेळासाठी उन्हातानाचं. पण ठीक आहे, असेच ब्लॉग बघत राहा, छान छान प्रेम देत राहा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.